विश्वासघाताची एक कथा. विश्वासघातकी फितूर म्हटले की तुम्हा आम्हा पुढे फक्त एकच नाव येते. आपण एकच नावाचा विचार करतो आणि ते म्हणजे जुदास, येशूच्या शिष्यांपैकी एक. जुदास जो त्याच्या विश्वासघाती चुंबनाने व त्याच्या दोन्ही हातांनी 30 चांदीच्या नाण्यांच्या पिशवीला घट्ट पकडल्याच्या चित्राने अधिक प्रसिद्ध आहे. जुदासची कथा पास्काच्या रहस्याच्या कथेच्या अगदी मध्यभागी आहे. धक्कादायक, अंगावर शहारे आणणाऱ्या, विश्वास न बसणाऱ्या अशा येशूच्या जीवनातील एक प्रसंग आणि अगदी त्याच वेळी जुदासने केलेला येशूचा विश्वासघात. ह्या सत्य कथेचा अनुभव घेतल्याशिवाय आपण उपवास काळ पूर्णपणे करू शकत नाही. ह्या सत्य कथेचा अनुभव घेतल्याशिवाय आपण उपवास काळ परिपूर्ण करू शकत नाही. पवित्र गुरुवारी भाकर मोडू शकत नाही. शुभ शुक्रवारी शोक करू शकत नाही. पुनरुत्थानाच्या रविवारी जल्लोष करू शकत नाही. जुदास येशूने पृथ्वीवरील आपल्या कार्यासाठी निवडलेल्या 12 शिष्यांपैकी एक होता. येशूने जुदासला कधी, कसे व कोणत्या परिस्थितीतून बोलावले ह्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. किंबहुना त्याची कोणतीही नोंद आपल्याला बायबलमध्ये पाहावयास मिळत नाही. जुदासची नजर येशू नावाच्या एका गालिलीकर उपदेशकावर, नाझरेत मधील क्रांतिकारक रब्बीवर प्रथम केव्हा पडली हे आम्हाला माहित नाही. परंतु आपल्याला हे निश्चित माहित आहे की येशूचे अनुसरण करण्यासाठी त्याने तो जे काही करत होता ते म्हणजे आपल्या हातातील काम सोडले आणि तो येशूला अनुसरला. पहिल्या शतकात येशूचे अनुकरण करणे ही एक मूलगामी पुरोगामी चळवळ होती. केवळ समर्पित जीवन जगण्यास जे धजत होते, जे तयार होते, अशाच काही निवडक धैर्यवान लोकांनी येशूचे अनुकरण केले. जुदास हा त्यापैकीच एक होता. हजारो लोकांना अन्न दिल्यावर किंवा लंगड्या आणि आजारी लोकांना बरे केल्यावर, अनेक चमत्कार केल्यामुळे येशूने अनेक लोकांना आपल्याकडे ओढले होते. पण लोकसमुदाय चंचल होता, त्यांची श्रद्धा दृढ नव्हती आणि म्हणून जेव्हा येशूने कठोर शब्दांत उपदेश केला तेव्हा ते येशूला सोडून निघून गेले. योहान अध्याय 6 वचन 60 म्हणते, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो. परंतु तेव्हाही जुदास येशूपासून दूर गेला नाही. त्याने ख्रिस्ताचा त्याग केला नाही. निश्चितच जुदास 3 वर्षासाठी येशूशी वचनबद्ध बांधील राहिला. तो फक्त एक प्रेक्षक व बघ्याची भूमिका बजावणारा नव्हता, तर इतर शिष्यांप्रमाणे येशूने त्याला देखील एका अद्वितीय प्रेषितीय कार्यासाठी सक्षम केले. लूक अध्याय 9 वचन 12 म्हणते, मग त्याने 12 प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यांस देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यास बरे कराव्यास पाठविली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर पहिल्या शतकातील इस्रायलमध्ये गेलो असतो आणि नाझरेतकर येशूबद्दल सर्वात जास्त माहिती असलेल्या लोकांची मुलाखत घेतली असती, येशूच्या जवळच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत बसलो असतो आणि त्याच्या टीकाकारांना विचारले असते की येशूच्या ह्या चळवळीतील सर्वात विश्वासू, प्रतिभा संपन्न, नैसर्गिक ईश्वरी देणगी लाभलेला समर्पित पुरुष कोण, तर आपल्याला एकच उत्तर मिळाले असते, शिमोनाचा पेत्र, यहुदा म्हणजेच जुदास. होय जुदास, होय तो हाच जुदास. त्याने देवराज्याची घोषणा केली, आजारी लोकांना बरे केले. तोच जुदास. बहुधा भरपूर लोक असतील ज्यांची अंतकरणे जुदासच्या उपदेशामुळे ख्रिस्ताकडे वळली, ज्यांचे आजार त्याच्या हाताने बरे झाले होते. इतकेच काय, तर जुदासने ह्या 3 वर्षात
येशूच्या खांद्याला खांदा लावून खूप कार्य केले होते. ह्याची कल्पना करा. त्याने येशूला केवळ आपल्या शब्दांनी उधळणारा समुद्र शांत करताना पाहिले. त्याने पाहिले अपंगांना चालताना, आंधळ्यांना पाहताना, भूतबाधा झालेल्यांना मुक्त. जुदासने पाहिले येशूने एका लहान मुलाचे जेवण घेऊन हजारो भुकेल्या लोकांसाठी ते मोठ्या मेजवानीत बदलले. लाजर नावाच्या व्यक्तीने कुजलेले प्रेत जेव्हा कपडे झटकून एका थडग्यातून अडखळत बाहेर आले, तेव्हा जुदास तिथे हजर होता. त्याने ऐकले होते येशूचे शब्द विहिरीवर, शमरोनी स्त्रीला सार्वकालिक जीवन देताना, सभास्थानात उपदेश करताना, डोंगरावर प्रवचन करताना. जुदासने हे सर्व ऑनलाईन नव्हे तर थेट ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष पाहिले. तो त्यात सहभागी झाला. त्याने येशूच्या नावाने मिनिस्ट्री, सेवा कार्य केले. जुदास एक सुवार्ता उपदेशक, गॉस्पल प्रीचर होता. याबद्दल लिहिताना फादर कॉलिन स्मिथ म्हणतात, जुदास येशू सोबत 3 वर्षे चालला. त्याने येशूला अगदी जवळून आणि वैयक्तिकरित्या जीवन जगताना पाहिले. विश्वासाचे धडे घेण्यास, शिकवण्यास ह्याहून चांगली प्रतिभावान, प्रभावी व्यक्ती ती कोण असू शकते. जुदास तारणहारा बरोबर 3 वर्षे चालत होता. 3 वर्षे धर्म शिक्षणाचे धडे घेत होता. आपला विश्वास बसणार नाही. परंतु जर आपण जुदासला प्रत्यक्षात ओळखत असू किंवा कधी हेब्रोनच्या बाजारात त्याची आपली गाठभेट झाली असती, येशू गालिलच्या समुद्र किनाऱ्यावर शिकवण देत असता किंवा मंदिरात जात असता, तो येशू सोबत आपल्या नजरेत पडला असता, तर आपली खात्री पटली असती की जुदास सारखी देवाच्या राज्यासाठी वचनबद्ध असलेले मोजकेच, थोडकेच लोक आहेत. साहजिकच त्यात येशूच्या आतील वर्तुळातील शिष्य म्हणजे त्याचे प्रिय शिष्य देखील आलेच. जुदासच्या ह्याच वेगळेपणामुळे आणि बांधिलकीमुळेच त्यांनी त्याला खजिनदार बनवले. तो हिसाब किताब ठेवत असे व त्यांच्या ह्या नवीन चळवळीसाठी पैसे गोळा करत असे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही गोष्टी समजणे, त्यांचे आकलन होणे व त्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपलंही असंच काहीसं जुदासच्या बाबतीत होते. जुदासच्या विश्वासघाताची नोंद 4ही शुभवर्तमानकार करीत आहेत, कारण ही गोष्ट तितकीच महत्वाची आणि हृदयद्रावक आहे. जुदास असा का बरे वागला? तुम्हाला आणि मला पडलेला प्रश्न, ह्याचे उत्तर आपल्याला बायबलमध्येच सापडते. यहुदा म्हणजे जुदास प्रथम येशूकडे आकर्षित झाला कारण त्याला वाटले की येशू हा नवीन मसीहा रोमन साम्राज्याचा प्रतिकार करेल व स्वतःचे राज्य निर्माण करील. तो येशूचे चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाला होता. येशूच्या चमत्कारांनी येशूचे राज्य मान्य केले जाईल आणि हे चमत्कार एका नवीन जागतिक व्यवस्थेसाठी उत्प्रेरक बनतील असे त्याला वाटू लागले. जुदासने देवाच्या राज्याचा प्रचार केला कारण बहुतेक इतर अनेक शिष्याप्रमाणे त्याने देवराज्य म्हणजे त्या काळी असलेल्या जुलमी सत्तापासून राजकीय विजय आणि अन्यायी व्यवस्थेपासून मुक्ती मिळविण्याचे साधन म्हणून पाहिले. जुदास हा क्रांतिकारक आणि राष्ट्रवादी होता, म्हणून तो येशूला त्याच्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक इच्छांची पूर्ती करणारा म्हणून पाहत होता. येशूच्या चळवळीच्या अगदी सुरुवातीलाच असे दिसते की येशूच्या पृथ्वीवरील राज्यात खजिनदार होण्याची सुरुवातीपासूनच जुदासची इच्छा होती. कदाचित ती सुप्तावस्थेत होती. त्याची वाच्यता त्याने कोणाकडे केली नाही, परंतु तो खजिनदाराचे काम चोख पाहत होता. त्याला ह्याची जाणीव झाली होती की पैशाची थैली हळूहळू हलकी होत चालली होती आणि जुदासच्या मते
जो एक चळवळ उभारून अन्यायकारक रोमन साम्राज्य मोडून काढणार होता, तो येशू सर्व चुकीच्या राजकीय हालचाली करत होता. आपल्याकडे धन गोळा करण्याऐवजी तो भरभरून देत होता. इतकेच नव्हे तर आपण योहान अध्याय 6 मध्ये स्पष्टपणे पाहतो की येशू चमत्कार करून हजारो लोकांना अन्न देतो. अशाने त्याची लोकप्रियता वाढत होती. जुदास किंवा इतर कोणीही शिष्य असतील ज्यांनी येशूच्या मागे जाण्यासाठी आपले घरदार, नोकरी धंदा सर्व काही सोडली असेल, तर त्यांना ह्या क्षणी त्यांच्या ह्या निवडीबाबत मनात नक्कीच शंका आली असेल. कारण ते पाहत होते की येशूने जे केले पाहिजे असे त्यांना वाटत होते, त्याच्या अगदी विरुद्ध तो करत होता. त्याच्या चमत्काराने लोकसमुदाय त्याच्या जवळ येत होता. लोकसमुदाय त्याच्या चमत्कार पाहून त्याच्या जवळ येत होते. लोकसमुदायाच्या ह्या भरतीच्या लाटेला जवळ करून आपली शक्ती बनवण्याऐवजी तो एकांतात जाणे पसंत करतो. कदाचित तो ओहटीचा मार्ग होता. योहान अध्याय 6 वचन 15 म्हणते, मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. आणि ह्यामुळे यहुदा निराश झाला होता. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का गरज भागली, तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. येशू कडून जेव्हा त्याचा फायदा होत होता, जेव्हा तो लोकप्रिय होता, तेव्हाची त्याची नियत आणि आता येशूचे भरपूर शत्रू झाले होते, त्याच्या राज्याविषयी त्याची भ्रमनिराशा झाली होती, तेव्हाची त्याची नियत यामध्ये खूप फरक आढळतो. त्यामुळे जुदासला फितूर बनवणे सहज शक्य झालं. जुदासने येशूचा विश्वासघात केला कारण तो लोभी होता, विश्वासघाती होता. किमती तेलाने येशूचे पाय धुणाऱ्या स्त्रीची उदारता नाकारणारा जुदास येशूला मात्र चांदीच्या फक्त 30 नाण्यांना विकतो. पण हे फक्त जास्त पैशांच्या हव्यासापायी नव्हे, तर ह्यात खोल अर्थ आहे. चांदीची 30 नाणी दिवस मजुरी करणाऱ्या मजुराचा कदाचित 4 महिन्यांचा पगार, परंतु ही रक्कम एखाद्याचे किंबहुना जुदासचे जीवन बदलणारी रक्कम तर मुळीच नव्हती. खरे पाहता जुदासने येशूची 30 नाणी ही ठरवलेली किंमत खर तर येशूचा अपमान आहे. असे म्हणतात, माणूस जेव्हा लोभाने भरून जातो तेव्हा त्याला काय चांगलं काय वाईट याची जाणीव होत नाही. योहानाच्या शुभवर्तमानावरून आपल्याला कळते की जुदासला पैशाची आवड नव्हती, पैशाची आवड होती. बेथनी येथे मरियेने येशूला केलेला तैलाभंग्य, योहान अध्याय 12 वचन 1 ते 8, ह्यावरून आपल्याला कळते की जुदासला पैशाची आवड होती. जेव्हा बेथनीच्या मरियेने येशूच्या पायाला महागड्या सुगंधी तेलाचा अभिषेक केला, तेव्हा हे कृत्य पाहून महागड्या वस्तूचा अपव्यय झाला म्हणून जुदासला धक्का बसला. पण योहान आम्हाला स्पष्ट सांगतो की जुदासने हे महागडे सुगंधी तेल विकून येणाऱ्या पैशाची संभाव्यता लक्षात घेऊन केलेले ते विधान नव्हतं. तो फक्त त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त पैशाचे स्वप्न पाहत होता. त्याने त्याच्या स्वप्नाच्या रंगेल दुनियेत जाऊन नुकतेच ते सुगंधी तेल विकले होते आणि वार्षिक पगाराच्या समतुल्य रक्कम म्हणजेच खूप मोठी रक्कम मनी बॅग मध्ये जमा देखील केली होती. योहान लिहितो
की जुदासने त्याचा खरा हेतू लपवण्याचा एक मार्ग, एक बहाणा म्हणून गरिबांच्या नावाचा उल्लेख केला होता. योहान अध्याय 12 वचन 6 म्हणते, त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वासघाताची कृती अगदी काही क्षणासाठी घडली असली तरी जुदासचे हृदय ही कृती घडायच्या खूप आधीच विश्वासघाताकडे वळली होती. चक स्विंडॉल आम्हाला आठवण करून देतात की कोणीही अचानक चोर, चरसी, खुनी, खलनायक, भ्रष्ट, विश्वासघाती बनत नाही. कोणीही अचानक विश्वासघातकी बनत नाही, तर ही एक प्रक्रिया आहे. इट्स अ प्रोसेस. आपण उचललेले चुकीचे एक पाऊल आपल्याला चुकीचे दुसरे पाऊल उचलण्यास भाग पाडते, जे कालांतराने कळत न करत आपणास जी कृती करण्यास प्रवृत्त करते. जे कालांतराने कळत न करत आपणास ती कृती करण्यास भाग पाडते, प्रवृत्त करते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वासघात तो आघात आहे जो आपल्या माणसावर आपल्याच माणसांकडून केला जातो. विश्वासघात असे विष आहे जे पिणाऱ्याला सुद्धा शांतीने जगू देत नाही आणि पाजणाऱ्याला सुद्धा. विश्वासघात तो आघात आहे जो आपल्या माणसावर आपल्याच माणसांकडून केला जातो. विश्वासघात असे विष आहे जे पिणाऱ्याला सुद्धा शांतीने जगू देत नाही आणि पाजणाऱ्याला सुद्धा. विश्वासघात बरेच वेळा आपण ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो त्याकडून घडत असतो. असंच काहीसं येशू आणि जुदास यांच्यामध्ये झालं. येशूच्या विश्वासाचा, प्रेमाचा फायदा घेत जुदासने त्याचा विश्वासघात केला. विश्वासघाताची उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये पाहावयास मिळतात. एसाव हा इसहाकाचा लाडका मुलगा होता, तर याकोब हा त्याची आई रिबेका हिचा लाडका मुलगा होता. उत्पत्ती अध्याय 25 वचन 28. त्याच्या वडिलांचा आशीर्वाद आपल्या लाडक्या मुलाला मिळावा अशी तिची इच्छा होती आणि म्हणून आपला मोठा मुलगा एसाव ह्याचा ती विश्वासघात करते आणि याकोबाला त्याच्याप्रमाणे केशाळ कातरी परिधान करून आपल्या पतीकडे म्हणजे इस्हाक याच्याकडे तो अंध असताना पाठवून एसावसाठी असलेला आशीर्वाद याकोबाला मिळवून देते. आईने केलेला मुलाचा आणि पत्नीने केलेला पतीचा विश्वासघात. योसेफाला गोड बोलून कोरड्या विहिरीत टाकणे, योसेफाला गोड बोलून कोरड्या विहिरीत लोटणे व त्यानंतर त्याला 22 नाण्यांना विकणे. आपला बाप याकोब याला खोटं सांगणे की त्याला जंगली हिंस्त्र पशुने खाऊन टाकलं. हा झाला मुलांनी केलेला वडिलांचा विश्वासघात आणि भावाने केलेला भावाचा विश्वासघात. उरिया ज्याचा आपला स्वामी दाविदावर पूर्ण विश्वास होता, त्याच्या याच विश्वासाचा फायदा घेत दावीदने त्याचा विश्वासघात केला आणि त्याची बायको बेशबा हिच्यावर अतिप्रसंग केला. इतकेच नव्हे तर हे पाप लपविण्यासाठी दावीदने पुन्हा एकदा उरियाच्या विश्वासाचा फायदा घेत लढाईमध्ये त्याचा घात घडवून आणला. राजाने त्याच्या सरदाराचा केलेला विश्वासघात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा अशाच काही विश्वासघाताच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. विश्वासघातामुळे माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते. आयुष्यात आपल्याला सोबत करणारे, आपल्या सोबत असणारे, आपल्याशी गोड बोलणारे, आपल्या सोबत काम करणारे असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात.
त्यातील प्रत्येक जण आपल्याबद्दल चांगलाच विचार करेल हे गरजेचे नसते. अशाच काही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील, आपल्या वैयक्तिक जीवनातील, आपल्या मनातील अनेक गोष्टी त्यांना सांगतो. पण ते मात्र विश्वासाने ह्या गोष्टी मनात ठेवण्याऐवजी ह्याच गोष्टीचं भांडवल करून आपला विश्वासघात करतात आणि आपल्या विरुद्ध कट कारस्थानं रचतात आणि आपल्या आयुष्यात प्रचंड मोठी वादळ घेऊन येतात. ही वादळं इतकी भयानक असतात की त्यामुळे कधी कधी आपल्यावर आपले सर्वस्व गमावण्याची देखील वेळ येते. विश्वासघाताची फार मोठी किंमत माणसाला मोजायला लागते आणि सर्वात मोठी किंमत म्हणजे माणसाचं आयुष्य. भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संरक्षण दलातील अतिशय विश्वासू लोकांमधील एका व्यक्तीने त्यांचा विश्वासघात केला आणि इंदिरा गांधी यांच्यावर प्रचंड गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वासघाताच्या अनेक घटना आपल्याही जीवनात आपल्याला दिसून येतात. 20 वर्षाच्या लग्न संबंधानंतर 2 अपत्ये आणि संसार सोडून पुरुष म्हणतो माझं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम आहे. हा झाला विश्वासघात. अगदी जवळच्या मित्राला अडचणीला मदत म्हणून दिलेले पैसे त्या मित्राच्या घरी चक्रा मारून परत न मिळणे आणि बदल्यात अपमानाला सामोरे जावे लागणे. परदेशातील व्हिसा मिळविण्यासाठी मित्राला पैसे दिलेले पैसे त्यांनी बुडवणे. स्वतः उच्च शिक्षित असून चांगली नोकरी आहे असे खोटे सांगून एखाद्या सामान्य मुलीशी नातेसंबंध प्रस्थापित करणे व तिला फसवणे. एकाच वेळी 2 मुलीला किंवा मुलांना लग्नाचे वचन देऊन त्यांचा फायदा घेणे. ज्या मित्राच्या घरी खाणे पिणे केले त्याच्याच घरी चोरी करणे. एखाद्याशी मैत्री करणे, त्याच्या मनातील गुपित काढून घेणे आणि त्याचा फायदा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी करणे. हा झाला विश्वासघात. आपल्या पतीच्या विश्वासाचा फायदा घेत त्याच्याकडून चुकीच्या गोष्टीसाठी सवलती मिळवून घेणे हा सुद्धा एक प्रकारे विश्वासघातच. आई वडिलांनी विश्वासाने दिलेला अभ्यासासाठीचा फोन आपल्या वैयक्तिक मौज मजेसाठी वापरणे. कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर आहे असे सांगून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पिक्चरला जाणे, फिरायला जाणं हा सुद्धा आपल्या आई वडिलांचा विश्वासघात. आई वडिलांकडून फी साठी चुकीची रक्कम सांगून अधिक पैसे वसूल करणे आणि त्या पैशावर मित्रमैत्रिणीसोबत मज्जा करणे. एखाद्याने विश्वासाने सांगितलेली मनातील गोष्ट अगदी सहज दुसऱ्यांना सांगणे या अनेक प्रकारच्या विश्वासघाताला आपण बळी पडतो किंवा असा विश्वासघात आपण दुसऱ्यांचा करत असतो. विश्वासघाताच्या अगदी विरुद्ध शब्द आणि विरुद्ध कृती म्हणजे विश्वास ठेवणे. विश्वास दिसायला अदृश्य आहे पण विश्वासामध्ये एवढी ताकद आहे की एखाद्या मौल्यवान हिऱ्याची सुरक्षा करायला सुद्धा जगातल्या कोणत्याही शक्तिशाली कुलुपाची गरज लागत नाही. जुदासने शास्त्री पुरुषांच्या सांगण्यावरून येशूचा विश्वासघात केला. ज्या येशू बरोबर तो 3 वर्षे राहिला होता, अनेक क्षण त्याने एकत्र घालविले होते, त्या येशूवर पूर्ण विश्वास ठेवण्याऐवजी तो आपला विश्वास शास्त्री पुरुषांवर ठेवतो आणि अगदी काही रकमेसाठी तो येशूचा विश्वासघात करतो. जुदास विश्वासघात करतो खरा, परंतु तो विश्वासघात पचवण्यासाठी शक्ती मात्र त्याच्याकडे नसते आणि म्हणूनच शुभवर्तमान म्हणते येशूला अटक होता क्षणी तो बिथरून जातो आणि आपण कोणाचा विश्वासघात केला आहे हे त्याच्या लक्षात येते
आता त्याच्याकडे असते ती फक्त वेदना, विश्वासघात केल्याची वेदना. अनेक वेळेला आपल्याही जीवनात असेच होईल. दुसऱ्याच्या सांगण्यावरून, दुसऱ्यांच्या चुकीच्या माहितीवरून आपण आपल्या जवळच्या माणसावर संशय घेतो, त्यांच्याशी संशयाने वागतो आणि मग त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेली गुपित सहज दुसऱ्यांना सांगतो आणि त्यांचा विश्वासघात करतो. कालांतराने ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा आपल्याकडे त्याच वेदना शिल्लक राहतात ज्या जुदासकडे होत्या. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वास कमवायला वर्ष लागतात आणि गमवायला सेकंदही लागत नाही. विश्वास कमवायला वर्षे लागतात, गमवायला सेकंदही पुरत नाही. असेच असते. आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे काही वेळेला कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसराच कोणीतरी असतो. म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावरील विश्वास कधीच कमी करू नका, कारण त्यांनी आपला विश्वास जिंकण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात. जुदासने सुद्धा 3 वर्षे घातली होती येशूचा विश्वास संपादन करण्यासाठी. जुदासने 3 वर्षे खर्ची घातली होती. अगदी क्षणांमध्ये ती सर्व मेहनत पाण्यात गेली होती हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून तो ते पैसे शास्त्री पुरुषांना परत करण्यासाठी जातो आणि स्वतःच्या जीवाचा शेवट करतो. येशूने जुदासला परत येण्यासाठी अनेक संधी दिलेल्या होत्या. येशू अविश्वासू व विश्वासघातकी लोकांशी कसे वागावे हे आपल्या प्रेषितांना दाखवून देतो. जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. ह्या स्तोत्र 41 वचन 9 ने तो जुदासच्या विश्वासघाताचा इशारा शिष्यांना देतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू जुदास पासून दूर जाण्याऐवजी त्याला सलोख्याची संधी देतो. त्याचे पाय धुवून आणि स्वतःच्या हाताने भाकरीचा तुकडा देऊन येशू त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त करतो. इतकेच नव्हे तर ज्या क्षणी त्याचा विश्वासघात करण्यासाठी जुदास समोर हजर असतो, अगदी त्या क्षणी सुद्धा येशू त्याला मित्र म्हणून हाक मारतो. पण त्याही वेळेला जुदासच्या काळजाला मात्र पाझर फुटत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा त्याला आपली चूक कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक असायला हवी. आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक असायला हवी, कारण नाहीतर आपल्याला मागे फिरण्याची, परतण्याची संधी मिळणार नाही. म्हणूनच आज जी आपल्याला संधी उपलब्ध आहे त्याचा योग्य फायदा करून घ्या. जर आपण आपल्या शब्दांनी, आपल्या कृतीने, आपल्या वाणीने कुणाचा विश्वासघात केला असेल तर त्याबद्दल आजच क्षमा मागा. आणि जर कोणी आपला विश्वासघात केला असेल तर येशूप्रमाणे त्यालाही मित्र बनवण्यास मागे पाहू नका. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन.